नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बघणार आहोत द वाइल्ड अननोन पॉकेट आर्केटाइप बाय क्रिम क्रान्स यांच्या डेकमधून द फ्लेम हे कार्ड. या सगळ्या कार्ड्सचे मीनिंग्स बघण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात. मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये या प्लेलिस्ट अवेलेबल आहेत. तर आता आपण बघणार आहोत द फ्लेम हे कार्ड. या कार्डाचा अर्थ, प्रतिमेचे विश्लेषण, या कार्डची प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट, या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे आणि हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देते, काय संदेश देते, हे आपण आता बघणार आहोत. आता या कार्डचा अर्थ आपण बघणार आहोत. द फ्लेम हे कार्ड आंतरिक प्रेरणा, दिव्यता, सर्जनशीलतेचा स्रोत आणि आत्मिक प्रकाशाचं प्रतीक आहे. तुमच्यामध्ये एक शाश्वत जळणारी ज्वाळा आहे जी तुमच्या आत्म्याचं तेज, तुमची जिद्द आणि तुमचं सत्य आहे. हे कार्ड सुचवतं की तुम्ही सध्या अशा एका टप्प्यावर आहात जिथे ही अंतर्गत ज्वाळा पुन्हा पेटवण्याची गरज आहे किंवा ती आधीपेक्षा अधिक तेजाने जळत आहे. आता आपण या कार्डच्या प्रतिमेचं विश्लेषण बघणार आहोत, म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत. या कार्डच्या तळाशी एक छोटी तेजस्वी मेणबत्तीची ज्वाळा आहे जी तुमच्या आतल्या दिव्य प्रेरणेला सूचित करते. त्या ज्वाळेतून वर निघणाऱ्या किरणसदृश रेषा आहेत. त्या प्रकाश, जाणीव आणि आत्मिक विस्ताराचं प्रतीक आहेत. रंगसंगतींमध्ये पिवळा, केशरी आणि लाल रंग आहेत जे ऊर्जा, क्रिएटिव्हिटी आणि आत्मतेज दर्शवतात. वरचा भाग एक प्रकाशाचं शिखर दाखवतो, जणू एक प्रकाश दिवा किंवा आत्मोद्धाराचा तो मार्ग आहे. आता आपण या कार्डचे प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स बघणार आहोत. जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ येते, अपराईट येते, तेव्हा हे प्रकाश बाजू दर्शवते, म्हणजेच लाईट ॲस्पेक्ट दर्शवते, सकारात्मक पैलू दर्शवते. तर हे काय सांगते? तुम्ही सध्या प्रेरित आहात आणि तुमच्या कार्यामध्ये हृदयाची ऊब जाणवते. ही ज्वाळा तुम्हाला तुमचं ध्येय, मिशन किंवा सर्जनशील ऊर्जेची आठवण करून देते. तुम्ही आत्म्याशी जोडलेले आहात आणि तुमचं वर्तन सच्चे आणि प्रेमळ आहे. ही वेळ आहे ध्यान, लेखन, कला, साधना किंवा सेवा करण्याची. आता आपण बघणार आहोत या कार्डचे शॅडो ॲस्पेक्ट म्हणजेच सावली पैलू. जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड उलटे येते, रिव्हर्स येते, तेव्हा हे नकारात्मक पैलू दर्शवते, म्हणजेच सावली बाजू दर्शवते. तर हे काय सांगते? ही ज्वाळा कमी होत चालली असेल किंवा ती इगो, लोभ, राग यासारख्या भावनांनी झाकली गेली असेल, असा त्याचा अर्थ असू शकतो. तुम्ही तुमचे सच्चे कारण विसरलेले असू शकता आणि फक्त बाह्य गोष्टींचा पाठपुरावा करत असू शकता. आध्यात्मिक किंवा सर्जनशील प्रेरणा हरवलेली वाटू शकते. तुम्ही इतरांच्या अपेक्षांनुसार वागत असल्याने तुमचा स्वतःचा प्रकाश झाकोळलेला असू शकतो, असा याचा अर्थ आहे. आता आपण या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे, काय कॉन्टेक्स्ट आहे, हे बघणार आहोत. हे कार्ड तुम्हाला आठवण करून देत आहे की तुमच्यात एक अमर्याद तेज आहे. तुम्ही कदाचित सध्या आयुष्यात दिशाहीन, थकलेले किंवा भावनिकदृष्ट्या कोरडे झालेले असाल, पण ही ज्वाळा अजूनही तुमच्या आत आहे. तुम्हाला गरज आहे ती पुन्हा प्रज्वलित करण्याची. तुमच्या सर्जनशीलतेत, ध्यानात, कलेत किंवा प्रेमात तुम्ही पुन्हा स्वतःचं आत्मतेज शोधू शकता. आता आपण बघणार आहोत या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळत आहे, काय मेसेज मिळालेला आहे. तर तुमच्यात एक दिव्य ज्वाळा आहे, ती कधीच विझत नाही. परिस्थिती कितीही अंधारात का असेना, ही ज्वाळा तुम्हाला मार्ग दाखवते. इतरांची ओळख विसरून स्वतःच्या प्रकाशाशी जोडले जा. ज्याचं कारण प्रेम आहे ते कार्यच खरं असतं. हेच तुमचे साधन आणि हेच तुमचे शक्तिस्थान आहे. सो लिसन टू युअर इनर व्हॉइस. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि स्वतःमध्ये जी ज्वाळा आहे तिला पुन्हा एकदा प्रज्वलित करा. लोकांची मते, लोकांच्या ओपिनियन्सला महत्त्व देऊ नका. हा मेसेज आपल्याला या कार्डमधून मिळालेला आहे. तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद.